ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे घनमूळ काढण्याची सोपी पद्धत, घनमूळ क्यूब रूट. ओके, ठीक आहे. आता क्यूब रूट किती इंपॉर्टंट आहे किंवा घनमूळ किती इंपॉर्टंट आहे पहा. 5832 कोणाचं घनमूळ आहे? खाली ऑप्शन दिले, पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न. सुरुवातीला प्रश्न ठेवलेत याचं कारण तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. पोलीस भरती किती 2019ला विचारला गेलेलं पहा, 13824चं घनमूळ काय आणि खाली ऑप्शन दिले. मग आता हा नक्की कोणाचा घन आहे? म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा घन करावं लागेल, याचा क्यूब, याचा क्यूब, याचा क्यूब, या चौघांची क्यूब काढून मग पाहावं लागेल नक्की त्याचा कोणता येतो. वेळ प्रोसेस जास्त, म्हणजे ह्या प्रोसेसला वेळ जास्त जाणार आहे. आता आपण पाहणार आहे 1-2 सेकंदात तुम्हाला डायरेक्ट याचा काय आहे क्यूब रूट घनमूळ काय हे तुम्हाला लगेच कळणार आहे. आधी आपण मेथड समजून घेऊ आणि मग हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ओके, ठीक आहे, चालेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट घनमूळ म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय, क्यूब रूट म्हणजे काय, आपण आधी ती कन्सेप्ट क्लिअर करू. क्यूब रूट म्हणजे काय? आता जनरली तुम्हाला माहिती आहे काय, एकचा क्यूब, एकचा घन काय 1, त्यानंतर 2चा घन 8, बरोबर, 3चा घन 27. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, त्या संख्येने त्या संख्येला किती वेळा मल्टिप्लाय करतो, किती वेळा गुणतो, 3दा. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण इथं 2 गुणिले 2 गुणिले 2, इथं काय केलं आपण 1 गुणिले 1 गुणिले 1. ओके, त्यानंतर इथं काय केलं आपण 3 गुणिले 3 गुणिले 3, बरोबर. त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुणलं तर काय मिळतो आपल्याला, घन मिळतो, बरोबर आहे. आता पुन्हा म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्यांना अजून एक नाव आहे. काय नाव आहे? पूर्ण घन संख्या. जसं पूर्ण वर्ग संख्या आहेत. पूर्ण वर्ग संख्या आठवतात कोणत्या? ओके, पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत सांगा? 1, 4, 9, 16, 25, 36. म्हणजे जे कोणाचे तरी काय वर्ग आहेत, हे काय पूर्ण वर्ग संख्या. तसं ह्या काय पूर्ण घन संख्या, ज्या कोणाच्या तरी घन आहेत, बरं. आणि पुन्हा हा 27 नक्की कोणाचा घन आहे? किती 3 कोणती संख्या आहे का जिचं तिच्या सोबत 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 27 आकडा मिळतो? मग ती संख्या कोणती आहे? 3. मग हा जो 3 आहे ना, याला म्हणायचं आपल्याला, याला काय म्हणायचं, घनमूळ. मग ते कसं दाखवतात? सिम्बॉल मध्ये जर पाहायचं ठरलं तर घनमूळ कसं दाखवतात पहा. वर्गमूळाचं चिन्ह काय होतं? वर्गमूळ साइन, या टाईपचं साइन, बरं. इथं छोटासा चमचा या टाईप. आता हे जे चिन्ह आहे हे कोणाचं आहे? वर्गमूळाचं आहे, बरोबर. आता ह्या चमच्यामध्ये जेव्हा मी इथं 3 लिहिणार आहे तेव्हा हे कोणाचं चिन्ह झालं? घनमूळाचं झालं, बरोबर. म्हणजे जर इथं जर मी काय लिहिले, आता इथे जर मी 25 लिहिले तर बाहेर काय म्हणून येणार आहे? 5. आणि जर मी इथं 125 लिहिले तरी बाहेर काय येणार आहे? 5. पहा, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हे नंबर मध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहितो? 1/2. हे नंबर मध्ये मला लिहायचं असेल तर हे काय लिहिणार आहे? 1/3. म्हणजे याला पण काय म्हणणार तुम्ही? घनमूळ. याला सॉरी वर्गमूळ. हे काय? वर्गमूळ. स्क्वेअर रूट. हे काय? क्यूब रूट म्हणजेच घनमूळ. हे पण काय? घनमूळ, बरोबर आहे. पहा आता वर्गमूळ घनमूळ मधला फरक कळला तुम्हाला, ठीक आहे. त्या संख्येने त्या संख्येला गुणलं वर्ग, पुन्हा रिवर्स आलो वर्गमूळ. त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुणलं घन, रिवर्स आलो घनमूळ, बरं. मग आपण अशी एखादी संख्या सांगा मला पहा. आता मी जरी इथं लिहिले 729, मी काय लिहिणार आहे? काय हे वर्गमूळ आहे, स्क्वेअर रूट आहे. कोणाचा वर्ग आहे 729? 729 वर्ग 27 चा वर्ग, बरोबर आहे. म्हणजे याचं वर्गमूळ काय झालं? 27. म्हणजे हा नंबर जेव्हा बाहेर येईल घरातून, घरात मोठा असतो आपण, लक्षात ठेवा, हवा घरातच, घराच्या बाहेर नाही. एकदम बारीक होतो आपण घरात बाहेर आलो, ठीक आहे. 27 729. पण जर हाच 729 जर मी घनमुळात लिहिला तर आता मला याची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 3. 3चा तर 27 आहे. 9. 9चा घन किती आहे? 729. म्हणजे हे 729 जर वर्गमुळात गेले तर 27 म्हणून बाहेर येतात, पण हे 729 जर घनमुळात गेले तर 9 म्हणून बाहेर येतात. कारण 9चा घन काय? 729. 9 ने 9 सोबत किती वेळा गुणाकारायचे? 3. घनमूळ काय, ही कन्सेप्ट कळली, ठीक आहे. मग आता आपल्याला नक्की प्रश्न कशा टाइप मध्ये विचारले जातात? घनमूळाचे जे प्रश्न आहेत, आता तुम्ही पहा, पहिल्यांदा सुरुवातीला पाहिले छोटे छोटे संख्या नाही दिले तुम्हाला, मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. मग त्या 5 अंकी असतील, 6 अंकी असतील, 7, 8 किती पण अंकी असू शकतात. मग अशा वेळेस जर तुम्हाला घनमूळ काढायचा असेल
तर ते कसं काढायचं त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे 1 ते 10 पर्यंतची घनपाठ पाहिजे. जर तुमचे 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असतील तर आणि तरच तुम्हाला शोधता येणार आहे. बरं ते तर पाठ असं जनरली जास्त काही त्रास नाही त्याच्यासाठी. 1चा 1, 2चा 8 बरोबर आहे, 3चा 27, 4चा 5चा 125, 6चा 216 बरोबर आहे, 7चा 343, 8चा 512, 729, 1000. हे जर तुमचे घनपाठ असतील तर तुम्हाला कोणत्याही संख्येचा घन 2 सेकंदात शोधता येतो. फक्त आता इथं याचं रिलेशन आपल्याला पाहिजे. रिलेशन म्हणजे काय, आता तुम्ही जर बारकाईने अजून मी 11 ते 20 चे घन या ठिकाणी घेतले कशासाठी, आपल्याला काही रिलेशन शोधायचे. जर तुम्ही नीट बारकाईने ऑब्झर्व केलं तर पहा 1चा घन काय दिलेला आहे 1, 11चा घन एकक स्थानी कोण आलाय 1, म्हणजे 1च्या घन असताना एकक स्थानी कोण येतोय 1 येतोय बरोबर आहे. त्यानंतर त्यानंतर 2 असताना काय आलाय 8, 2 असताना काय आलाय 8 पहा घन 12 आहे ना 2, 3चा घन किती आहे 27. असं कुठे का अजून 30 संख्या परत रिपीट झाली. 4चा घन शेवटी 4 येतो, 14चा घन शेवटी 4 येतो. म्हणजे तुम्ही जर बारकाईने पाहिले तर काय 1 इथं काय झालंय एकक स्थानी जो नंबर आहे तोच त्याच्या घनाच्या एकक स्थानी आलाय. त्यानंतर कुठे सापडलं आपल्याला हेच रिलेशन 4 ला, हेच रिलेशन कुठे सापडते पा 5 ला, त्यानंतर हेच रिलेशन कुठे सापडते 6 ला, त्यानंतर कुठे आहे 9 ला. म्हणजे जर तुम्ही पाहिलं 9 शेवटी 9 आहे पा 19 शेवटी 9 आहे बरोबर. म्हणजे कोणत्या संख्या आहेत लक्षात आल्या तुमच्या, कोणत्या संख्या कोणत्या संख्या आहेत त्या 1 4 5 6 9 या अशा संख्या आहेत का ज्या संख्या एकक स्थानी असल्यानुसार त्या संख्या पुन्हा रिपीट होतात. मग दुसरं रिलेशन काय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे सगळं जर तुम्हाला हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. पहा 2 असेल तर एकक स्थानी कोण आलाय 8 आणि 8 असेल तर एकक स्थानी कोण आलाय 2. 8चा घन 512, 18चा घन 5832. म्हणजे 8 असताना 2 आहे, 2 असताना 8 आहे. हे नीट समजून घ्या. ऍज इट इज 3 असताना 7 आहे आणि 7 असताना 3 आहे. तुम्ही इकडे पण चेक करू शकता त्याच्यासाठी. म्हणजे एक तुम्हाला लक्षात ठेवायचंय काय शिकलो आपण या ठिकाणी, काय रिलेशन कळलं आपल्याला घन आणि घनमूळ यांचं रिलेशन काय कळलं तुम्हाला. पहा 1 असताना एकच आहे, त्यानंतर 4 असताना 5 असताना 6 असताना आणि 9 असताना हे 5 आकडे असे का हे आकडे जर असतील तुमच्या घन करताना तर एकक स्थानी सुद्धा काय येणार आहे हेच आकडे कंटिन्यू होणार. 1 ला 1, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9. पण जर 2 असेल तर घनच्या ठिकाणी कोणता आकडा येतो 8 येतो बरोबर आहे. आणि ह्या दोघांमधलं पुन्हा रिव्हर्स 8 असेल तर 2 येतो, त्यानंतर 3 असेल तर 7 येतो आणि 7 असेल तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलंय तुमच्या काय सांगितलं कळलं. हे आकडे असतील घन करताना तेच एकक स्थानी, पण हे आकडे असतील तर 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7, 7 ला ओके डन. हे तुम्हाला जर लक्षात राहिलं तर तुम्ही कोणत्याही संख्येचा घन एका मिनिटाच्या आत काढू शकता, एका 2 सेकंदाच्या आत काढू शकता. फक्त ती एक प्रोसेस आहे लक्षात ठेवा. आता हा जर घन तुम्ही मला कोणाचा आहे हे जर मला विचारलं तुम्ही तर हा जो घन आहे कोणती संख्या आहे सांगा, सांगू शकता 8 आहे म्हणजे मी 2 लिहिणार आहे, 8 आहे मी 2 लिहिणार आहे आणि त्यानंतर 1 लिहिणार. 9 आहे मी 9च लिहिणार आहे, 9 आहे मी 9 लिहिणार आहे, मी 19 लिहिणार. हा 12चा घन आहे ना हा 19चा घन आहे. तुम्ही कसं काय केलं सर, तुम्ही करून पहा वाटल्यास 19चा घन काढा मोबाईलवर करून पहा, चेक करा 12चा घन पहा आहे का. बरोबर आहे, हा 12चाच आहे आणि हा 19चाच आहे. काय करायचं आता एकदम सिंपल मेथड. 2 असेल तर 8 आहे, 8 असेल तर 2 आहे, हे तर फायनल आहे. मग 8 होता मी डायरेक्ट 2 लिहिलं, 9 असताना 9च कंटिन्यू होणार आहे, हे पण फायनल आहे. आता मला कळलेलं आहे ओके. मग काय झालं, काय करायचं शेवटच्या 3 संख्या सोडून द्यायच्या घनमुळे ना, आणि ही जी राहिलेली संख्या आहे ना हिच्या मागची घनसंख्या शोधायची. पूर्ण घनसंख्या कोणती शोधायची,
मागची कोणती? पूर्ण घन संख्या. आणि ही पूर्ण घन संख्या कोणाचं घन आहे हे फक्त पाहायचं आणि ती संख्या पुढे लिहून टाकायची. मग आता इथं कोण उरलंय? एक. एकच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणतीच नाही, एक स्वतःच आहे, मग एक लिहून टाकलं. तिथं पाहिलं 6. 6च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण घन संख्या. पूर्ण घन संख्या कोणत्या कोणत्या आहेत? एक. एक नंतर पूर्ण घन आहे 8, हे नीट लक्षात ठेवा. 8 नंतर येणारी 27 आहे, 27 नंतर येणारी 64 आहे, 64 नंतर येणारी 125. एवढेच आहेत पहिल्या 5 मध्ये. डन? आले लक्षात? ओके. आपण अजून काही एक्झाम्पल पाहूया. पहा पहिलं कोण इथं शेवटी 3, म्हणजे शेवटी कोणाला 7, हे तर फायनल झालं. मग काय केलं मी? 3 सोडले, 19 राहिला. 19च्या आधीची पूर्ण घन संख्या 3 तर 27 आहे, त्याच्या आधीची पूर्ण घन संख्या 8. 8 कोणाचा घन आहे? 8 कोणाचा घन आहे? बस 27चा घन आहे ही संख्या. उत्तर कळलं. इथं शेवटी 7 आहे म्हणजे कोण येणार? 3. शेवटी 7 आहे म्हणजे कोण येणार आहे? 3. 3 संख्या सोडायच्या. याच्या आधीची पूर्ण घन संख्या 27. 27 कोणाचा घन आहे? 3, म्हणजे हा 33चा घन आहे. समजलंय? आले लक्षात? अजून काही संख्या घेतल्या. पहा 6 आहे, 6 असताना काय करायचंय? 6 कंटिन्यू. 6 असताना 6 कंटिन्यू आहे. 3 संख्या सोडल्या. 97. 97च्या आधीची शेवटची घन संख्या 64. पूर्ण घन संख्या कोणाचा आहे? 4, म्हणजे हा 46चा घन आहे. इथं जर पाहिलं 4 काय होणार आहे? कंटिन्यू. 4 असताना काय? 4च आहे. ओके. 3 संख्या सोडल्या. 157च्या आधीची पूर्ण घन संख्या 125, आणि 125 कोणाचा घन आहे? 5चा, म्हणजे इथं मी 54 लिहिणार आहे. बघा किती सेकंद लागतात? 2 3. ओके. म्हणजे थोडासा वेळ गेला तर मात्र आपण काही पण शोधू शकतो, कशाचाही घन शोधू शकतो. 3 आहे शेवटी, म्हणजे काय करणार आहे? 3 असताना काय होतो? 7. 7 असताना 3 आहे. ओके. 3 संख्या सोडल्या. याच्या आधीची 27, बरोबर ना? 27 नंतर डायरेक्ट 64 येतो, म्हणजे इथं काय लिहिणार? 3. पहा 37चा घन आहे. तुम्ही करून पहा, चेक करून पहा. 3 आहे म्हणजे कोण येणार? 7, बरोबर आहे. 3 संख्या सोडल्या. 185च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 125च आहे, कारण 6चा वर्ग काय, सॉरी 6चा घन काय? 216. 125 नंतर 216 पर्यंत आपल्याला टेन्शनच नाही. ओके. हा त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे कोण? 5, म्हणजे हा कोणाचा घन आहे? 57चा आहे. लक्षात आलंय? ओके. ठीक आहे, नक्की. त्यानंतर हे ट्राय कराल तुम्ही. हा तुमचा होमवर्क समजा. ओके. ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. काय आपला पहिला प्रश्न? पहा पोलीस भरतीला 2014 आणि 2017ला विचारला गेलेला क्वेश्चन. काय होणार इथं सांगा? 2 आलाय म्हणजे कोण आहे? 8, बरोबर आहे. 3 संख्या सोडल्या. 5च्या आधीची पूर्ण घन संख्या 18, ऑप्शन नंबर 3. पहा तर शोधायला किती वेळ लागला असता? झाले पोलीस झालात तुम्ही. ओके. त्यानंतर 4 आहे. 4 असताना काय कंटिन्यू होतो? 4 असताना काय कंटिन्यू होतो? 4. ओके. 3 संख्या सोडल्या. 2चा घन 8, 24 आहे का ऑप्शन? झाला पोलीस तुम्ही. बघा 2 सेकंद लागले तुम्हाला सॉल्व्ह करायला. ओके. लक्षात आलं? म्हणजे या पद्धतीने आपण, हा तुमचा होमवर्क होता. आपण या ठिकाणी काय पाहिलं? घनमूळ, क्यूब रूट कसं फाइंड आउट करायचं. आले लक्षात? यासाठी फक्त तुम्हाला काय करायचे? 1 ते 10चे क्यूब फक्त तुम्हाला लर्न करायचे आणि लक्षात ठेवायचे काय? 1 4 1 4 5 6 आणि 9 हे जर एकक स्थानी असतील ते कंटिन्यू करा. 2 असेल तर 8 करा, 8 असेल तर 2 करा, 3 असेल तर 7 करा, 7 असेल तर 3 करा. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि घनमूळ काढताना शेवटच्या 3 संख्या सोडायच्या आणि पुढची संख्या कोणाच्या, त्याच्या आधीची पूर्ण घनसंख्या पाहिजे आणि ती कोणाचं घन आहे ते पाहायचं. तुम्हाला उत्तर समजून आले लक्षात? समजले? नक्की सॉल्व्ह करा.